सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, सूचनेप्रमाणे मला विनंती आहे, एकाही पदाधिकाऱ्याने पत्रकार परिषद होईस्तोवर थांबायच नाही अशी एक विनंती. त्यामुळे पत्रकारांनी थांबायचे, बाकी सर्व पदाधिकाऱ्यांनी हा पत्रकार परिषद झाल्यानंतर आपला जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी तेच थांबा आणि थांबले तरी आवाज कोणी करू नका. बरं ठीक आहे, तुम्ही बोललेलंच बरोबर. या पत्रकार परिषदेला उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं हार्दिक स्वागत. मित्रभाऊ, पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो की काही कारणामुळे आपण या ठिकाणी थोडा उशिराने ही पत्रकार परिषद सुरू होते, त्यामुळं पक्षाच्या वतीनं आपण या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि आदरणीय रेखाताई ठाकूर यांना विनंती करतो की आपण पत्रकारांशी संवाद साधावा. मंचावर उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी फारुखजी अहमद, गोविंद दळवी, अरुंधतीताई शिरसाट, शिवाभाऊ नरंगले, प्रशांत इंगोले आणि समोर उपस्थित नांदेड मधील सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, या पत्रकार परिषदेमध्ये दोन विषयावर प्रामुख्याने बोलणार आहे. सध्या वंचित बहुजन आघाडीचा समीक्षा, संवाद आणि संघटन दौरा मराठवाड्यामध्ये चालू आहे आणि ह्या दौऱ्याचा हा 3रा दिवस आहे. सुरुवातीला राज्याच्या दृष्टिकोनामधून 2 महत्त्वाच्या विषयांवरती मी स्टेटमेंट करते आणि त्याच्यानंतर मी नांदेड आणि मराठवाड्यामधलं आमचं काम याच्याबद्दल बोलेन. पहिला प्रश्न, आत्ता सध्या राज्यामध्ये ज्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या 5 जिल्ह्यातल्या पोटनिवडणुका चालू आहेत. सुप्रीम कोर्टाने एम्पिरिकल डाटा नसल्याच्या कारणास्तव ओबीसींचं राजकीय आरक्षण स्थगित करून त्या ठिकाणी फेरनिवडणुका घेण्याचा आदेश दिला. जे ओबीसी निवडून आलेले होते त्यांचं सदस्यत्व स्थगित झालं आणि मग त्या ठिकाणी आता फ्रेश निवडणुका घोषित झाल्या. त्याची प्रक्रिया सुरू झाली आणि ती मध्येच थांबवण्यात आली कोरोनाच्या सबबीवर. वंचित बहुजन आघाडी सरकारकडे मागणी करत आहे, राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी करत आहे की ही प्रक्रिया वेगाने सुरू करून संपवण्याची आवश्यकता आहे. कारण त्याच्यामध्ये सर्वच यंत्रणेची खूप रखडपट्टी चालू आहे. एकतर प्रक्रिया सुरू केल्यानंतर मध्येच थांबवण्यात आलेली आहे आणि तिचा अर्धी प्रक्रिया झालेली आहे, फक्त आता मतदानाचं बाकी आहे. तर हे वेगाने पूर्ण करून त्याचे निवडणुकीचे निकाल जाहीर करावेत अशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत. कोरोनाचा काळ सध्या जी 2री स्टेज होती त्याच्यानंतर आता 3री फेज येईल असं म्हणत असताना सध्या ज्या जिल्ह्यांमध्ये या निवडणुका आहेत त्या ठिकाणी कोरोनाचं प्रमाणही कमी असताना सरकारने हे वेगाने पूर्ण करणं आवश्यक आहे. ही एक मागणी झाली. आणि दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे की एम्पिरिकल डाटाचा जो विषय आहे या विषयामध्ये नेमकं काय सोल्युशन काढायचं का ओबीसींचं राजकीय आरक्षण कायमच धोक्यात आहे असा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आज आपल्या समोर उभा आहे. कारण असं की सरकारकडे डाटा नाही असं नाही, सरकारकडे डाटा आहे.
11 साली जी जनगणना झाली त्यावेळेस जातगणना झाली. चिदंबरम सरकारने जातगणना केलेली होती, परंतु ती जातगणना जाहीर करायला केंद्र सरकार नकार देत आहे. आणि दुसऱ्या बाजूला 21ची जी जनगणना होणार आहे त्याच्यामध्ये ओबीसींची जनगणना होणार नाही असं भाजपने धोरण म्हणून जाहीर केलेलं आहे केंद्र सरकारने. खरं तर यांनी जेव्हा निवडणुका 1900 झाल्या तेव्हा जाहीरनाम्यामध्ये हे आश्वासन दिलेलं होतं की जर का आम्हाला मतदान दिलं तर आम्ही जातीनिहाय जनगणना करू. परंतु सरकार जसं पहिल्यापासून आपण बघतो की जुमलेबाज सरकार आहे, जे आश्वासन देतं ते आश्वासन कधीच पूर्ण करत नाही, किंबहुना ते आम्ही पूर्ण करणार नाही हे पण निर्लज्जपणे सांगत राहतं. ओबीसींनी यांना मतं दिली, परंतु आज ते हा प्रश्न त्यांनी सरळ धुडकावून लावलेला आहे आणि एक प्रकारे ओबीसी समाजाची फसवणूक केलेली आहे. एकतर जी जनगणना असते त्या जनगणनेबद्दल एक वैधानिक बंधन असतं की ती जनगणना ही जाहीर करावी लागते आणि जातगणना करणं, सर्व्हे करणं, त्या सर्व्हेची आकडेवारी जाहीर करण्याचं बंधन नसतं. आणि त्यामुळे दुसऱ्या कुठल्याही प्रकारे जर तुम्ही सर्व्हे केला तर ती आकडेवारी पुढे येऊ दिली जात नाही. याचं कारण आपल्या देशामधलं जे प्रस्थापित जातींचं राजकारण आहे त्याच्यामध्ये ओबीसींचं लोकसंख्या, ह्या लोकसंख्येला मिळालेली विकासाची संधी किंवा त्यांचं मागासलेपण याचं मोजमाप जनगणनेमधून पुढे येत असतं आणि त्यातून खूप मोठं एक राजकीय हत्यार उभं राहतं आणि तेच त्या ठिकाणी पुढे येऊ नये हे एक प्रकारे राजकीय षडयंत्र असतं आणि म्हणून जनगणना होऊ दिली गेली नाही गेल्या 70 वर्षामध्ये. आमचं याला वंचित बहुजन आघाडीची ही भूमिका आहे की जनगणनेशिवाय हा प्रश्न सुटणार नाही, कारण गेल्या 70 वर्षात ओबीसींना विकास निधी देखील मिळाला नाही नियोजनामध्ये. याचं कारण त्यांच्या स्थितीचं मोजमापच जनगणनेच्या मार्फत होत नाही, ते होण्याची आवश्यकता आहे. दुसऱ्या बाजूला जर का यांचं हे जे सर्व मागास समूह आहेत, वेगवेगळे जे समूह आहेत, एससी असतील, एसटी असतील, ओबीसी असतील, मुस्लिम असतील, या सर्वांचं जे काही या संविधानाने दिलेले अधिकार आहेत ते मिळायला हवे असतील तर त्यांची स्थिती कशी आहे याच्याबद्दलचं वस्तुनिष्ठ मोजमाप करण्याचं एक साधन जनगणना असते. आणि म्हणून प्रत्येक समूहाला त्यांच्या विकासासाठी अशा प्रकारच्या माहिती पुढे येण्याची आवश्यकता असते. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी परत हे स्टेटमेंट करत आहोत की जनगणनेशिवाय पर्याय नाही. केंद्र सरकारला ही जनगणना करावीच लागेल. ओबीसींना हे आंदोलन तीव्र करावं लागेल. ही वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे आणि आमची मागणी आहे की केंद्र जे जनगणना करतं त्याच्या मार्फतच ओबीसींची जनगणना झाली पाहिजे. आता दुसरा प्रश्न स्थानिकचा आहे. या ठिकाणी मराठवाड्याचा दौरा उस्मानाबादमधून सुरू होताना देखील आम्ही हे मांडलेलं आहे की मराठवाडा हा महाराष्ट्राचे जे अनेक अविकसित मागासलेले भौगोलिक विभाग आहेत, कोकण, विदर्भ, मराठवाडा त्यातला एक भाग आहे आणि याचा विकास झाला नाही. विकासाची धोरणं योग्य प्रकारे राबवली गेली नाहीत. याचं कारण गेल्या 70 वर्षातलं राजकारण हे घराणेशाहीमध्ये आणि नात्यागोत्यामध्ये अडकलेलं राजकारण आहे. यामध्ये सामान्य वंचित समूहाचे मतं घेतली जातात, परंतु त्यांच्या विकासाची धोरणं आखली जात नाहीत. आणि हे राजकारण बदलणं हे आज वंचितांच्या हातात आहे आणि वंचितांना आमची हाक आहे की हे राजकारण बदलल्याशिवाय आपल्याला भवितव्य नाही. आणि म्हणूनच या ठिकाणी हे नात्यागोत्याचं आणि घराणेशाहीचं आणि वंचितांचं शोषण करणारं अविकासाचं जे राजकारण आहे ते खतम करण्याचा आमचा निर्धार आहे. आता नांदेडबद्दल बोलायला गेलं तर नांदेड हे खरं म्हटलं तर 2 नद्यांच्या कवेत असलेलं एक शहर आहे
की जिथे खरं म्हटलं तर पाण्याचा तुटवडा पडता कामा नये. परंतु आपण पाहतो आहोत की नांदेड शहरामध्ये देखील पाण्याचा पुरवठा जो आहे तो नीट नाही. 5-5, 6-6 दिवस पाणी येत नाही असं मी ऐकलं. आणि दुसऱ्या भागात, ग्रामीण भागामध्ये पुरेशा स्वच्छ पाण्याची कोणतीही तरतूद नाही. तर हे जे विकास आहे, हा जो नांदेडचा विकास म्हणा किंवा अविकास म्हणा, हे गेल्या 70 वर्षामध्ये या नांदेडने जवळजवळ 4 टर्म्स मुख्यमंत्रीपद उपभोगलं आहे. यांच्या घराण्यांचा विकास होतो, परंतु जनता मात्र अनेक सोयी सुविधांच्या अभावी या ठिकाणी वंचित आहे. पाणी नाही, या ठिकाणी म्युन्सिपाल्टीकडे विकास निधी नाही, म्हणून रस्ते, नाले आणि इतर अनेक ज्या नागरी सुविधा आहेत त्या नागरी सुविधांपासून देखील नांदेड शहर वंचित आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे निधी आले. उदाहरणार्थ, गुरुता गद्दीसाठी 2000 कोटी आणल्याचं सांगितलं गेलं, परंतु विकासासाठी त्याचा उपयोग झाला नाही. तर पैसा या ठिकाणी आणून या नगरीचा विकास करणं हे ज्या लोकांना जमलं नाही त्यांची सत्ता या ठिकाणाहून बदलण्याची, त्यामध्ये परिवर्तन आणण्याचं एक आव्हान या ठिकाणी वंचितने स्वीकारलेलं आहे. आणि आम्ही असं बघतो आहोत की सर्व विविध जाती समूह आज वंचितांनी जे काही मुद्दे या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत, ज्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आज या ठिकाणी सातत्याने नांदेड नगरीमध्ये वंचितच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमामधून सुरू आहे, त्याला खूप प्रचंड प्रतिसाद आहे. आणि विविध समूह, विविध जाती धर्म समूह मधले तरुण आणि सामान्य जनता, वंचित जनता आज वंचित बहुजन आघाडीच्या प्रवाहामध्ये सामील होत आहे. आपण बघतो की करोनाच्या काळामध्ये देखील नांदेडमधल्या नागरिकांना वाऱ्यावर सोडलं गेलं. जी आरोग्य सुविधा खरं म्हटलं तर त्यांना इथे मिळायला पाहिजे होती, जी साधारणपणे छोट्या शहरांमध्ये सगळीकडे महाराष्ट्रामध्ये उपलब्ध झाली, ती इथे उपलब्ध नव्हती. खरं तर एकूणच आरोग्य व्यवस्था ही अतिशय तकलादू आहे या ठिकाणची. त्याच्यामध्ये कधी निधी आणला गेला नाही. त्याच्यामधून इकडच्या सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक असलेल्या सोयी पुरवल्या गेल्या नाहीत. ज्यावेळेस सर्व महाराष्ट्रामध्ये ऑक्सिजनचा कोणताही प्रश्न नव्हता, तेव्हा नांदेडमध्ये ऑक्सिजनच्या अभावी अनेक मृत्यू झाले. ही जी गोष्ट आहे ही खरं तर ज्यांनी या ठिकाणी सत्ता भोगली आणि आजही जे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांच्यासाठी भूषणावह गोष्ट नाही. या परिस्थितीमधून जर का बाहेर पडायचं असेल तर राजकारणाची दिशा आपल्याला बदलावी लागेल. दुसरा महत्वाचा प्रश्न आम्हाला मराठवाड्यामध्ये दिसतो आहे की हजारो एकराची जमीन ही MIDC साठी जरी घेतली तरी त्या ठिकाणी उद्योगधंदे नाहीत आणि त्यामुळे रोजगार या ठिकाणी नाही. या ठिकाणी उद्योग व्यवसाय नाही, बेकारी प्रचंड आहे. हा मोठा मराठवाड्याचा प्रश्न आहे आणि त्यामुळे इकडच्या तरुणांना मुंबई पुण्याकडे नोकरी धंद्यासाठी जावं लागतं. इथली NTCची मिल बंद पडली, त्यामुळे ज्या लोकांना रोजगार होता तो रोजगार बंद पडला. सिप्टा कंपनी बंद पडली, मॅफको बंद झाली आणि ऑक्सिजनचा काही प्रकल्प इथे आला, परंतु तो निर्मितीचा प्रकल्प नाही तर साठवणुकीचा प्रकल्प आहे. आणि आपण असं बघतो की हे सर्व जे काही चाललेलं आहे ते भूमाफियांच्या सोयीसाठीचं एक राजकारण आहे. यांना लोकांच्या रोजगारापेक्षा स्वतःची जमिनी खरेदी करणं इथे आणि त्याच्या आधारावरती या ठिकाणी स्वतःची साम्राज्य निर्माण करणं ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की ही जी सत्ता आहे, हे जे धोरणं आहेत, ही धोरणं बदलण्यासाठी याच्यामध्ये आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून वंचित आज राजकारणामध्ये ज्या भूमिका घेऊन आलेला आहे त्याचा भाग म्हणून आम्ही येत्या काळामध्ये ज्या वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषदा,
याच्यामध्ये स्वबळावर 100% निवडणुकांमध्ये आम्ही उतरणार आहोत. त्याच्यावरती आमचं कॉन्सन्ट्रेशन आहे. आम्ही कोणाबरोबरही जाणार नाही आणि 100% जागा लढवणार आहोत. आणि ही आमची रणनीती आहे की 24च्या निवडणुकीच्या पूर्वी या ठिकाणच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांच्या माध्यमामधून या ठिकाणी वंचित समूहांना सत्तेमध्ये न्यायचं आणि ह्यांच्या आधारे एक वेगळा विकासाचा कार्यक्रम, प्रगतीचा कार्यक्रम, वंचितांना या ठिकाणी साधन सामुग्रीमध्ये वाटा मिळवून देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी राबवायचा हा आमचा निर्धार आहे. आणि मग त्यासाठीच हा संवाद, समीक्षा आणि संघटन दौरा आहे. याच्यामध्ये मोठ्या मोठ्या कार्यक्रमांवरती आमचा भर नाही आहे. तर आमच्या ज्या संघटनात्मक यंत्रणा आहेत त्या यंत्रणांची समीक्षा करणं, त्यांच्याबरोबर संवाद करणं, त्यातल्या त्रुटी दूर करणं आणि त्या त्रुटी दूर करण्यासाठी म्हणून जे काही उपाययोजना करायच्या आहेत त्या करणं, अशा पद्धतीचा आढावा घेण्याच्या या बैठका आहेत. आणि त्या दृष्टिकोनामधून मराठवाड्याचा दौरा उस्मानाबादपासून जो सुरू झाला तो बीडपर्यंत जाईल आणि मग नंतर नगरमध्ये पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आम्ही सुरू करणार आहोत. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या प्रकारे संघटनेचं एका दिशेने घेऊन जाण्यासाठी आमचा कार्यक्रम आम्ही राबवत आहोत. माझं बोलून झालेलं आहे. आपल्याला जर काही प्रश्न असतील तर विचारू शकता. मॅडम, संघटनात्मक बाबतीत विचारत असताना भरपूर ऐकण्याचा हा प्रश्न. मागच्या काही दिवसामध्ये नांदेडमध्ये काँग्रेसची विभागीय बैठक झाली. त्यामध्ये त्यांनी असं त्या बैठकीला त्यांनी असं जाहीर केलं की महाराष्ट्रामध्ये जे वंचित बहुजन आघाडी आणि रिपाई वर्चस्व वाढवत आहे याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याच्यावर म्हणजे रणनीती असताना त्यांनी काही जे काही वंचित बहुजन आघाडी बौद्ध मतावरची काय आहे, आता नांदेडमध्ये काय केलं तर 25 ते 26,000च्या वरची मोजणी आपण वंचित आघाडी करत असते की आमचे एवढे पक्के आहेत. त्या दृष्टीने त्या काँग्रेसच्या पक्षाने असं ठरवलं आहे की या लोकांना, बौद्ध लोकांना ते वेगवेगळ्या आपल्या पक्षात घेऊन पद देण्याचे आणि त्यांनी म्हणजे आता एक प्रकारची धाडूच नाही किंवा ते सुरू केलेलं आहे. परंतु वंचित बहुजन आघाडीमध्ये बौद्ध लोकांना जावडल्यामुळे या ठिकाणी नैराश्य निर्माण झाले बौद्ध लोकांच्या कार्यकर्त्यांमध्ये. आणि याच्यामध्ये काय झालं की जे काय आपलं नांदेड जिल्ह्याचं नेतृत्व आहे हे बौद्धांच्या बाहेर चाललेलं असं यांना भीती वाटत आहे. आणि जे काही तुमच्या 2 अध्यक्ष आहेत हे दोन्ही अध्यक्ष पक्षाच्या बाहेरच्या लोकांना घेऊन आपले कार्य सुरू केलेलं आहे. त्यामुळे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सोबत न गेल्यामुळे पदाधिकारी सुद्धा नाराज आहेत त्या नांदेडमध्ये. आणि एकंदरीत याच्यामध्ये स्वतःचा फायदा कसा होईल हेच या कार्यकर्त्यांमधून दिसून येत आहे. यावर आपण काय अवलोकन केलं आहात का किंवा करणार आहात का असा मला प्रश्न. हे बघा, प्रतिपक्षामध्ये प्रतिपक्षाचा हे करून, दिशाभूल करून, त्यांना संभ्रमित करून, त्यांना फोडणं हे राजकारणाचा भाग आहे. आणि आमचे प्रतिस्पर्धी ते राजकारण सर्व ठिकाणी करत आहेत. त्यामुळे त्यांचा फोडाफोडीचं जे राजकारण आहे त्या राजकारणावरती मला काही कॉमेंट करायची नाही. ते त्यांना त्यांचा पक्ष चालू ठेवण्यासाठी करावं लागणार आहे. प्रत्यक्षामध्ये आपण जे म्हटलं की बौद्धांना वगळून या ठिकाणी नेतृत्व उभं होत आहे, ही अफवा तरी आहे किंवा हा अपप्रचार आहे असं काही नाही. आणि हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे की पक्षाच्या संपूर्ण यंत्रणेमध्ये एक सामाजिक समीकरण जे बाळासाहेबांनी मांडलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही ते राबवत आहोत. त्याच्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावरती विविध समूह आमच्याबरोबर जोडत आहेत आणि बौद्ध, मुस्लिम, ओबीसी म्हणजे मी आता एवढे दौरे करून आले, या सर्व दौऱ्यांमध्ये बौद्ध कार्यकर्ते जे मुळात आपली टीम आहे ही कुठेही गेलेली नाही, हललेली नाही आणि कुठल्याही पक्षामध्ये ये जा चालूच असते. त्यामुळे त्याच्या जे बाहेर निघाले आहेत त्यांच्याकडे बघून आपल्याला हे करता येत नाही, तर वस्तुस्थिती जमिनीवर काय आहे याचा अंदाज घेऊनच आपल्याला बोलावं लागतं. तर अशी कुठलीही वस्तुस्थिती नाही आहे. सर्व बेस त्या ठिकाणी कायम आहे. इतर समूह हे मुळात बेस तिथे जेव्हा इंटॅक्ट असतो तेव्हा जमत असतात आणि जुळत असतात. आणि हे आमचा अनुभव आहे की संघटना आमची सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामध्ये इन्कमिंग सुरू आहे.
ती खूप जोरात वाढते आहे. लोकांना खूप या वंचित बहुजन आघाडीच्या राजकारणावरती आशा केंद्रित आहेत, अपेक्षा आहेत आणि ते आम्ही पुढे घेऊन जात आहोत. आता ह्याच्यामध्ये जेव्हा मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न होतो, दिशाभूल निर्माण करण्याचे प्रयत्न होतात, त्याच्यासाठीच तर हा संवाद दौरा आहे. याच्यामधून ज्या चुकीच्या गोष्टी पसरवल्या जातात आहे, अफवा पसरवल्या जातात आहे, अपप्रचार केला जातो आहे, गैरसमज वाढवले जात आहेत, या सर्वावरतीच हा दौरा हे एक महत्वाचं असं उपाय आहे. आणि त्याच्या माध्यमामधून सर्व ठिकाणी जे संवाद आमचे होत आहेत, आपण पत्रकार आहात, आपण आढावा देखील घेऊ शकता. पाठीमागून जिथे दौरे झालेले आहेत त्या ठिकाणी कार्यकर्ते अतिशय आशावादी बनलेले आहेत, कारण की जे त्यांच्या अडचणी होत्या त्या अडचणी सोडवण्याचं कामच या दौऱ्याच्या माध्यमामधून होतं आहे. आणि जे काही अडथळे आहेत ते दूर होऊन एक प्रकारे संपूर्ण प्रवाह मोकळा करण्याचं काम हा दौरा करत आहे. आणि त्या दृष्टिकोनामधून आमची वाटचाल अतिशय सुरळीतपणे चालू आहे. ओबीसीच्या संदर्भामध्ये आता तुम्ही म्हटलात की ओबीसीच्या समूहाला आता मोठ्या प्रमाणात आंदोलन किंवा आक्रमक होण्याची आवश्यकता आहे. तर वंचितच्या वतीनं असं काय होणार आहे की जे आंदोलन असतील किंवा आक्रमकता असतील ती कधी दिसणार आहे? नुसतं बोलायचं, कारण याचा फोटो काढणं आणि जाणं या पलीकडे आतापर्यंत कुठलीच आंदोलन किंवा कुठलाही मोर्चा वगैरे झालेला नाही. वंचित काय करणार? आम्ही मुळात आता ही जी मागणी केलेली आहे या मागणीचा पाठपुरावा वंचित मधला जो वंचितचा संपूर्ण कार्यक्रम आहे त्याच्यामधून आपल्या समोर येईलच. परंतु फोटो काढणं हा आजच्या राजकारणाचा भाग आहे. ती तुमची टीका मी समजू शकते, मला त्याच्याबद्दल तक्रार नाही, तसं व्हायला नाही पाहिजे. परंतु या गोष्टींचा आम्ही अतिशय प्रामाणिकपणाने पाठपुरावा करू मागतो. याचं कारण की हे सगळे जे समूह आहेत त्या समूहांवरती जो आतापर्यंतचा अन्याय झाला त्याच्याबद्दल वेळोवेळी आम्हीच भूमिका घेतलेली आहे. म्हणजे मंडल आयोग महाराष्ट्रामध्ये जो आला मुळात त्याची सुरुवातच मुळी या ठिकाणी जी झाली ती भारीप त्यावेळेस होतं. त्या भारीपच्या माध्यमामधून खूप मोठ्या प्रमाणावरती मंडलच्या बाबतीतली जनजागृती झाली. नंतर ओबीसी शिष्यवृत्तीचा प्रश्न देखील आम्ही लावून धरल्यानंतरच या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये त्यावेळेस आम्ही होतो आणि धोरणात्मक तो निर्णय आम्ही त्यावेळेस घ्यायला लावलेला होता आणि वेळोवेळी आम्ही हे केलेलं आहे. आणि ओबीसींना तर महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आणण्याचं काम वेगवेगळ्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांमधून वंचितच्या माध्यमामधूनच सुरू आहे. इतर पक्ष तर त्यांना तिकीटही देत नाही. म्हणजे लोकसभेपासून तर ह्याच्यापर्यंत जिल्हा परिषद पर्यंत सर्व थरावरती ज्या समूहांना कधी निवडणुकीमध्ये कुठलंही अस्तित्व नव्हतं, कुठलाही चेहरा नव्हता, त्या सर्व समूहांना या ठिकाणी चेहरा देण्याचं काम, त्यांना पुढे आणण्याचं काम आणि एक प्रकारे जे एक निराशेचं वातावरण आपल्या देशामध्ये गेल्या 70 वर्षामध्ये इथल्या प्रस्थापित जातींनी निर्माण केलं की इथल्या दुर्बल आणि वंचित समूहांना असं वाटतही नाही की आम्ही ह्या लोकशाहीचा हिस्सा आहोत. तर एक मोठं सामाजिक आणि मानसिक त्यांना या ठिकाणी आशा देण्याचं, अपेक्षा निर्माण करण्याचं, त्यांचं अस्तित्व निर्माण करण्याचं काम लोकसभेच्या माध्यमामधून जेव्हा आम्ही अतिशय दुर्लक्षित जातींना, छोट्या छोट्या दुर्बल जातींना ज्यांच्याकडे आर्थिक साधन सुद्धा नाहीत त्यांना या ठिकाणी चेहरा दिला, त्यांना या ठिकाणी उभं केलं आणि समोर आणलं, त्याच्यामधून झालेला आहे. तर ही एक केवळ आरक्षण हा त्याचा मार्ग आहे असं मी मानत नाही. आमचं राजकारणच मुळी या संपूर्ण जातींना ताकदवान बनवण्याचं, त्यांना सत्तेत आणण्याचं, ताकद देण्याचं राजकारण आहे. आणि त्यामुळे तुम्ही आमच्यावरती फक्त फोटो काढता हा आरोप आमच्यावर करूच शकत नाही. कारण ज्या जातींना गेल्या 70 वर्षामध्ये कधी राजकारणामध्ये ओळखच नव्हती, नाही ठीक आहे ना, पण तुम्ही आमच्या बाबतीत ते बोलू शकत नाही. कारण तुम्ही अशा जाती आहेत की ज्या जातींची नावं देखील महाराष्ट्राला माहिती नव्हती, त्या जातींची नावं लोकसभेमध्ये आम्ही उमेदवार उभे केले म्हणून लोकांना कळलेली आहेत.
त्यामुळे हे आमच्या राजकारणाच्या बाबतीमध्ये आम्ही प्रामाणिक आहोत, कारण तीच आमची ताकद आहे हे आम्हाला माहित आहे. मैडम, अभी आप बोल रहे हैं कि अलग अलग छोटी छोटी जातियों को आपने टिकट दिया और कैंडिडेट बना, लेकिन रिजल्ट तो कहीं से किसी का कुछ आया नहीं. अब उसके बजाय जो पार्लियामेंट इलेक्शन में मैम के साथ आपने जो अलायंस किया था, तो एक अच्छी ताकत दोनों दलित मुस्लिम समाज की दिख के आएगी. जो असेंबली में बात है वो सीटों के डिस्ट्रीब्यूशन को लेकर आगे नहीं बढ़ सकी. आगे के रणनीति के लिए ऐसा कुछ इरादा है पार्टी का कि मस्जिद को साथ लेकर फिर से दलित मुस्लिम वोटर्स को बड़ी ताकत बना के अल्टरनेट राजकारण के तौर पर महाराष्ट्र पेश करें? फिलहाल आप अगर देखेंगे तो एक तो समझौते की कोई आज गुंजाइश नहीं है, लेकिन मुस्लिम इतनी बड़ी पैमाने पर वंचित से जुड़ रहा है. हर शहर से जो खबरें आ रही हैं आप देखेंगे कि यहाँ पर प्रवेश हो रहे हैं. नांदेड़ को आप तो नांदेड़ का तो अनुभव ले रहे होंगे. सोलापुर में यही बात है, औरंगाबाद में यही बात है, पुणे में यही बात है. मैं जहां जहां जाके आई हूँ कि मुसलमान यूथ जो है, मुसलमान आम आदमी जो है इतना जुड़ रहा है. तो हमारी रणनीति, हमारे पार्टी का जो पूरा संगठन है, उसी में ये सारे जो समूह हैं उनको शरीक करके हमारी ताकत बढ़ाने का है. अगर हम समझौते की राजनीति करते रहेंगे तो हम बढ़ेंगे नहीं. ये आज हमारी रणनीति है. मुझे मालूम नहीं कि विधानसभा और लोकसभा के लिए कुछ बात थोड़ी बाद में हो सकती है, लेकिन स्थानिक स्वराज्य संस्था में हमारी ताकत बढ़ा के ये सारी जो अलग अलग कम्युनिटी साथ में आ रही है उनको साथ में लेके पार्टी की ताकत बढ़ाने की आज रणनीति है. मॅडम मेरा एक सवाल आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये ओबीसीला आरक्षण रद्द करण्यात आलं, त्याबाबतीत ओबीसी बाबतीत तुमचे काय भूमिका आहे? नाही, कसं आहे की ते आरक्षण आहे त्याचं मूळ आधार हा डेटा आहे असं सुप्रीम कोर्ट म्हणतं. खरं म्हटलं तर एकदा इंदिरा साहानी खटल्यामध्ये ओबीसींच्यासाठी एक रिझल्ट आल्यानंतर परत वारंवार त्यांच्यासाठी हे प्रश्न उपस्थित केले गेले. आपण जर बघाल तर अर्जुन सिंगांनी जेव्हा उच्च शिक्षण संस्थांमधल्या आरक्षणाच्या गोष्टी केल्या, त्याच्यानंतर आता हे राजकीय आरक्षणाच्या ह्याच्यामध्ये त्याला चॅलेंज केलं गेलं, तर हे ओबीसींची संख्या काय हा प्रश्न वारंवार उपस्थित केला गेलेला आहे. आणि त्याला खरं म्हटलं तर इंदिरा साहांनी खटल्यामध्ये उत्तर मिळालेलं असून देखील कायद्याच्या कचाट्यात हा प्रश्न कायम आणला जातो, अडकवला जातो. याचं कारण असं आहे की आज ओबीसींच्या मध्ये देखील त्या प्रकारे राजकीय ऐक्य किंवा राजकीय एकजूट आपल्याला दिसत नाही. आता हा प्रश्न जर का आकड्यामध्ये अडकवायचा नसेल तर म्हणूनच त्यासाठीच ही जी मागणी आहे की जनगणनाच झाली पाहिजे. त्याच्याशिवाय ह्या वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित करणं हे खरं म्हटलं तर याच्यामध्ये ओबीसींचा काय दोष होता? सरकारने आकडेवारी द्यायला पाहिजे होती, करायला पाहिजे होती उपलब्ध. तर ते जर का आपले कर्तव्य करत नसतील तर त्याचं नुकसान ओबीसींनी खरं तर का झेलावं? परंतु या ठिकाणी आपण बघतो की ज्यांच्या हातामध्ये निर्णय घेण्याची शक्ती आहे, जे निर्णय घेतात ते ओबीसींसाठी काही करत नाहीत. आम्ही तर दुसरी देखील मागणी आता केलेली आहे की ओबीसींचं जे महामंडळ आहे या महामंडळाला पुरेसा निधी देखील दिला जात नाही, त्याला भरीव निधी दिला पाहिजे अशी देखील मागणी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमामधून करत आहोत. तर एकूण ओबीसींना मतासाठी वापरायचं, त्यांना वेगवेगळ्या भूलदाफा द्यायच्या, त्यांना त्या कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकवायचं आणि त्यांच्या तोंडाला पानं पुसायची, हे जर का धोरण आपल्याला बदलायचं असेल तर ओबीसींना देखील विचार करावा लागेल. आणि वंचित बहुजन आघाडी याबाबतीत अतिशय आक्रमक आहे. हरिप बहुजन महासंघाचं अस्तित्व कायम आहे का? टेक्निकली आहे. आता सध्या पॉलिटिकली भारिप बहुजन महासंघ कुठे म्हणजे राजकीय संपूर्ण आमचा फ्रंट हा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमामधूनच आहे. टेक्निकली तिथे आज नोंदणी आहे भारिप बहुजन महासंघाची निवडणूक आयोगाकडे. बॅनर ठळकपणे वापरण्याची काय गरज वाटते? कुठलं बॅनर? वंचित बहुजन आघाडी. वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडीचं बॅनर ठळकपणे वापरण्याची गरज
काय वाटतं? वंचित बहुजन आघाडी आम्ही ठळकपणेच वापरणार, तो आमचा पक्ष आहे. भारिप बहुजन महासंघ भारिप बहुजन महासंघच्या खांद्यावरती वंचित बहुजन आघाडी उभी राहिली. वंचित बहुजन आघाडी हा आमचा पक्ष आहे, तो आम्ही ठळकपणे वापरणार. कार्यरत आहे का आता? वंचित बहुजन आघाडीचे भारिप बहुजन महासंघ कार्यरत आहे का आता? मी म्हटलं ना, टेक्निकली निवडणूक आयोगाकडे भारिप बहुजन महासंघाची नोंदणी आहे. मॅडम आणि प्रश्न असा झाला होता, खरं तर ते आहे त्याचं कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेळेस आम्हाला वंचित बहुजन आघाडीचं जी नोंदणी होती, एबी फॉर्म देण्याची परवानगी दिली नाही निवडणूक आयोगाने. त्यावेळेस भारिप बहुजन महासंघाचे एबी फॉर्म अकोल्यामध्ये वापरले. मॅडम वंचित बहुजन आघाडीच्या लेटर पॅडवरती बहुजन महासंघाचा अध्यक्ष एखादं पत्र काढू शकतो का? त्यांच्या बहुजन महासंघाचं नाव टाकून. आम्ही मित्र आहोत, बंधू संघटना आहोत आणि भारिप बहुजन महासंघाबरोबर आम्ही नातं तोडलेलं नाही. भारिप बहुजन महासंघ हा चळवळीचा भाग आहे. शैक्षणिक आणि बेरोजगारच्या बाबतीत काय झालं त्याच्यामुळे? रिजर्वेशन बोले कि रिजर्वेशन का जो पैमाना था वो पसमानदगी, जो बैकवर्डनेस और जो है शोषण के ऊपर तय किया गया था. अगर आप देखने में आ रहा है कि बहुसंख्यक समाज जो हर तरीके से संपन्न है, वो समाज भी अपने आप को जो है रिजर्वेशन मांग रहे और पॉलिटिकल पार्टी उसके प्रेशर में आके उनको जो है पार्टी भी दे रहे थे. जहाँ तक सही है मैडम? ये जो आप बता रहे हैं ना, ये गलतफहमी है कि अगर आप देखेंगे आज भी केंद्र सरकार की, अगर आप ग्रेड 1, ग्रेड 2 जो अधिकारी है उसमें आप देखेंगे तो आज भी ओबीसी का जो तबका है, मैं ओबीसी की बात नहीं कर रहा. फिर बहुत सारे मराठा है, उधर पटेलों ने डिमांड करे और सारी पार्टी जो है बहुसंख्यकवाद की राजनीति के ऊपर मेरा प्रश्न है कि बहुसंख्यकवाद की जो राजनीति हावी हो गई तो पार्टी और तमाम पार्टियां इससे बची भी नहीं है. आप भी खुद आपके जो पार्टी के सदर है उन्होंने आंदोलन में इसमें शामिल हुए थे मैडम. इस आंदोलन में सुप्रीम कोर्ट ने मराठा आरक्षण के मामले में जो जजमेंट दिया था उसमें उन्होंने कहा था कि ये समाज सर्वसंपन्न है, जिसको आरक्षण की जरूरत नहीं है. अगर ऐसे समाजों को आरक्षण मिलता है तो दूसरे बैकवर्डनेस जो क्लास है उनके ऊपर अन्याय होगा. इसके बावजूद भी पार्टी खुल के इस मसले में क्यों नहीं बोल पाई? देखो, इसमें ना मराठा समाज का जो सवाल है, गरीब मराठा जो है उसके साथ हम है, क्योंकि यहाँ की जो घराणेशाही की राजनीति है, उन्होंने गरीब मराठा को इस्तेमाल किया लेकिन उनका विकास हुआ नहीं. तो उनके विकास की जो सवाल है, उस सवाल का जवाब हमने सबने मिलकर खोजना है. अभी हर एक किसी बात में आरक्षण की बात लाना, ये एक प्रकार से आरक्षण का पूरा जो यहाँ का एक धोरण है संविधान का, उसको फेल करने की भी एक राजनीति यहाँ पर चालू है. तो ये इतना सीधा सवाल नहीं है और इसमें आपको संवेदनाशीलता से जो समाज आज वंचित है, मराठा में भी बहुत बड़ा समाज वंचित है, तो उनकी जो वंचितता है उसको हम संवेदनशीलता से देखते हैं और उसमें बड़े बड़े घोषणा करना हमारा काम नहीं है, लेकिन उसमें हम कानूनी तरीके से क्या कर सकते हैं, दे सकते हैं इस समाज के लिए, इसके प्रति हमारी संगठना अनुकूल है और इसी तरीके से हम इसको देखते हैं. संघटनात्मक ताकद काय आहे आपली परिस्थिती आता सध्या वंचित? तुम्हाला निवडणुकीमध्ये दिसेल. आम्हाला तुम्ही बघताय रोज नांदेडमध्ये जे काही आंदोलनं चाललेली आहेत. आज आम्ही असं बघितलं की ज्या मतदारसंघामध्ये कधीही निधी आला नाही, त्या मतदारसंघामध्ये मी असं ऐकलं की देगलूर बिलोलीसाठी 300 कोटीचा निधी आला. ते आमच्याच संघटनेचा प्रभाव आहे. कारण आम्ही आज त्या ठिकाणी आमचं अस्तित्व असं निर्माण केलेलं आहे की आम्हाला बाजूला करण्यासाठी एवढा पैसा आणण्याची गरज भासते. आमचं तर म्हणणं आहे, आम्ही असंच ताकदवान जर का राहिलो तर लोकांचा याही माध्यमामधून फायदाच होईल ना, जर का तिथे विकास निधी येत असेल. मॅडम आपण म्हणाल की आंदोलन होत आहे. मागे एक मोर्चा निघाला होता दलित वस्तीमध्ये जे काय सुविधा आहेत मनपाच्या
ज्या व्यक्तीने काढला होता त्या व्यक्तीशिवाय वंचित बहुजन आघाडीचा एकही कार्यकर्ता तिथे नव्हता, पदाधिकारी नव्हता आणि त्यांनी तो वंचित बहुजन आघाडीचा कुठला प्रश्न आहे? काढला. नाही, आपला कोणता मोर्चा निघाला? मॅडम, बोर्ड निवडणूक आहे. तो पक्षाचा नव्हता का मोर्चा? नाही, मला माहित नाही. अधिकृत कुठलंही आपण ते आंदोलन केलेलं नाही का? पक्षाचं अधिकृत आंदोलन नव्हतं. मॅडम, महाराष्ट्रभरात जमीन खरेदी बंद केलेली आहे महसूल मंत्र्यांनी आणि या पद्धतीने गोरगरिबावर अन्याय व्हायला ज्यांच्या 15-20 वर्षाखाली गेले जेव्हा घरं होते त्यांचे रजिस्टर बंद केलं आणि महसूल मंत्री म्हणतात की हा जे आहे गुंतेवारी आम्ही करत आहोत आणि आपण जर शासन बनलेला की तुम्ही माफियांना हे सोपं व्हायला ज्या पद्धतीने नवीन मुलाशी काढतात व आपापची जमीन घेतात व त्यांची जमीन दृष्टी होतो, परंतु गोरगरिबांचे जे घरं आहेत ते विकत नाही आणि ते सध्या बंद आहे. पुण्यामध्ये 4 वकिलांनी हायकोर्टात सुद्धा टीका दाखल केली. आपण या वंचित बहुजन आघाडी या विषयावर काय भूमाफियांच्या प्रश्नावरती सर देताय उत्तर? खरं तर इथे अजून एक प्रश्न मगाशी मी मांडत होते तो राहिला या ठिकाणी की हे सगळं राजकारण एवढं भूमाफियांच्या कुठलं म्हणताय हे बंद पाडून हेच उद्योग चालू आहे ना कंपन्यांना. विषय नाही आहे. गोरगरीब जे आहेत त्यांच्या मुलीचं लग्न घर भेटण्यासाठी त्यांना काढलं असेल त्यांची रेसिपी बंद झालेली आहे. काय काय गुंटेवारी बंद केली, शासनानं गुंटेवारी बंद केली. मला हा विषय नाही माहिती. कशा हो द्या. सध्या राज्यानं कोणताही असं सुधारित कायदा केलेला नाही आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांनी गुंठेवारी वगैरे सगळं हे थांबवून रजिस्ट्र्या थांबवलेल्या आहेत. मला वाटतं याबद्दल प्रश्न आहे ना तुमचं? हा. तर खरं तर महसूल, सरकारचं महसूल यामुळे गुत्तेदारी, आता बघा महसूल नाही म्हणून दारूचे अड्डे चालू केले. हा, लॉकडाऊन मध्ये दारूचे अड्डे, दारूची दुकानं चालू केले की मिळकत हवी म्हणून. आणि सगळ्यात मोठा महसुलीचा हा रजिस्ट्री माध्यम आहे आणि पूर्ण राज्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामधल्या रजिस्ट्र्या थांबवलेल्या आहेत. तर सरकारला नेमकं महसूल मिळवायचे की नाही पहिला प्रश्न. जिल्हाधिकाऱ्यांना असं पत्र काढून रजिस्ट्री ऑफिसला जे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातून निघालेले आहेत याला जिल्हाधिकाऱ्यांना अधिकारच नाहीये. जिल्हाधिकाऱ्यांना या पद्धतीनं आदेश काढून रजिस्ट्र्या थांबवण्याचे आणि नियम लावण्याचे अधिकार नाहीये आणि हे बेकायदेशीर प्रकार आहे. न्यायालयामध्ये अनेक पार्ट्या पोहोचलेल्या असल्यामुळं ते न्यायालयाचा आता त्याच्यात काय निकाल येतो. आणि दुसरं आता यानंतर हे असंघटित लोक राहतात जमिनीवाले आणि यामुळं प्लॉटिंग वाले जे भूमाफिया आहेत ते परस्पर लाच देऊन कशा पद्धतीनं काम करून घेतात. हे नांदेडमध्ये आपण उदाहरण पाहिलं. 2-4 लोकांवर गुन्हे दाखल झाले, बाकीच्या लोकांचे मामले सुटले. तर या पद्धतीचं गैरकारभार याच्यामुळे वाढायलाय आणि शासनाचा महसूल बुडतोय. म्हणून वंचित बहुजन आघाडी शासनाच्या या धोरणाचा निषेध करते आणि पुढे चालून न्यायालयानं जर याचं सोल्युशन दिलं नाही तर रस्त्यावरचं आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही छेडणार आहोत. मॅडम, आता नांदेडमध्ये तुम्ही आलेला वंचित बहुजन आघाडीची जे काही तुमची कार्यकारिणी आहे त्या कार्यकारिणीच्या अगेन्स्टमध्ये काही कार्यकर्ते असे आहेत की मी बाळासाहेबांचा किती चाहता आहे ते दाखवण्यासाठी फेसबुकच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या कार्यकर्त्यांच्या बद्दल चांगली फुलं मुक्ताफळे उधळली जात आहेत. अशा काही कार्यकर्त्यांवरती कारवाई करणार आहात का? कारण ती कुठेतरी कीड लागलेली आहे. ती कीड तुम्ही का बाहेर काढणार आहात का? वेळोवेळी तुमच्या पदाधिकाऱ्यांचा अपमान करणे हे कथाकथित आणि स्वतःला स्वयंभू बनवणारे बाळासाहेबांचे चाहते. कसं आहे की इकडची मनुस्मृतीची जी व्यवस्था आहे ती साम दाम दंड भेद वापरते. म्हणजे आमचे विरोधक समोरून आमच्यावरती हल्ले करतात, बाहेरून आमच्यावरती हल्ले करतात, आमचे कार्यकर्ते फोडतात. तसे आमच्या पक्षामध्ये गोंधळ माजवण्यासाठी आतमध्ये देखील लोक सोडतात. याची आम्हाला जाणीव आहे आणि ज्या ठिकाणी आमची खात्री पटेल की अशा पद्धतीचे आहेत लोक त्या ठिकाणी योग्य ती जी काही यंत्रणा आमची आहे त्याची कार्यपद्धती आम्ही आता एक ठरवलेली आहे की काय पद्धतीने बेशिस्तीचे विषय हाताळले पाहिजेत. त्या माध्यमामधून त्याच्यावरती योग्य त्या ठिकाणी कारवाई होईल. अनेक ठिकाणी मला असं लक्षात येतं की कार्यकर्ते हे अनभिज्ञ पण असतात आणि त्यातून काही गोष्टी करत असतात. तर लोकांनी
चुकून केलेल्या गोष्टी आणि हेतुपुरस्सर केलेल्या गोष्टी याच्यामध्ये फरक करून जे हेतुपुरस्सर संघटनेला त्रास देण्याचं काम चाललेलं आहे ते त्याच्यावर त्याचं योग्य परिमार्जन करण्याची यंत्रणा आता आमची सक्षम होईल. पिछले कुछ दिनों से आपने जो यही सवाल या प्रश्न आहे. जसं तुम्ही दीपक केदार यांच्या नावाने पत्र काढलेलं आहे तसे आता अनेक त्याच तोच प्रकार आहे. अशा नांदेडमध्ये सुद्धा अनेक कार्यकर्ते आहेत जे पक्षाच्या बाहेर असूनही चाहत आहेत, तर त्यांच्यासाठी आपण काय कारवाई करणार का नांदेडमध्ये? ते होईल. तो एवढा महत्वाचा विषय नाही. माझ्या मते जर का एक कारवाई केल्यानंतर खूप सारं साफ झालंय आमच्या लक्षात येत आहे, तर हळूहळू कार्यकर्ते सुद्धा इतके शहाणे होतील की ह्या माणसांचं अस्तित्व कार्यकर्ते शहाणे झाल्यामुळेच धोक्यात येईल आणि राहणार नाही. प्रत्येकावरती कारवाई करत बसणं हा काही राजकीय पक्षाचा हे नव्हे. वेगवेगळे मार्ग असतात, त्या पद्धतीने त्याच्यावरती उपाय शोधले जातात. पिछले कुछ दिनों से आपने जो अलग अलग विषयों को लेकर आंदोलन किए, कांग्रेस पार्टी कहीं ना कहीं एक तरह से प्रेशर में आई और आपको उसको टारगेट किया जा रहा है. और अभी जो महापालिका जनरल बॉडी की मीटिंग चली उसमें तो कांग्रेस के एक सीनियर लीडर ने यहाँ तक बोले कि आप जिस तरह के आरोप लगा रहे कांग्रेस पार्टी पे और काम कर, तो आपके ऊपर गुनाह दाखिल करने तक वहाँ पे बात हो रही है. तो आपको क्या लगता है, इसमें क्या बोलते बोलायचंय तुम्हाला? बोला. आम्ही तयार. नांदेड़ शहर में 1997 में कुछ गांव महानगर पालिका हद में लिए गए थे, जिनमें रहीमपुर नाम का भी गांव है. और आज कल हमने रहीमपुर का दौरा किया. 25 साल में सिर्फ एक सड़क बनी है वहां पर. 25 साल में ड्रेनेज नालियां कुछ भी नहीं है, कोई सुविधा नहीं है. 25 साल में महानगर पालिका में लेकर अगर आप वो गांव को मूलभूत सुविधा नहीं दे सकते हैं, तो हम हमारी पार्टी का एक अपोजिशन पार्टी का रास्ते पे आंदोलन के पार्टी का ईमानदारी से करते हुए बजा रहे हैं. और हैरान परेशान लोगों की आवाज उठाकर हम लोगों ने आवाज उठाने पर अगर ये गुन्हे दाखिल कर रहे हैं, तो ऐसे हजारों गुनों को हम हार सत्कार के तौर पे स्वीकारने के लिए तैयार है. लेकिन हम आवाज उठा के रहेंगे और उनको एक ही जवाब देना चाहता हूं कि इब्तिदाई इश्क है, अभी होता है क्या, आगे आगे देखिए अभी होता है क्या. ताईंनी उत्तर दिलं ना. मुस्लिम समाज स्वतः वंचित मध्ये येत आहे ना. प्रश्न आहे. उद्या देगलूरच्या निवडणुका आहेत, तुम्ही कार्यकर्त्यांना ते तिकीट देणार की रेडीमेड कार्यामध्ये नेता उभा करून त्याला प्रमोट करणार उमेदवार? तुमच्यासाठी प्रश्न आहे. माझ्यासाठी कारण इम्पोर्ट केले जातात उमेदवार. प्रत्येक निवडणुकीमध्ये काय रेडीमेड कार्यकर्ता येतो. मागच्या निवडणुकीमध्ये जे काही लोक उभा राहिले होते आज ते पक्षासोबत नाही, तुमच्या भारी वंचित सोबत नाही. आता कोणीतरी माणसं तयार येतात, त्यांना उमेदवार देतात, कार्यकर्ते तुमचे काम करतात. कार्यकर्ता म्हणून पक्ष म्हणून काय तुम्हाला रिझल्ट भेटतो? हे बघा, पक्ष म्हणून पक्षाला काय मिळतं, आम्ही जे काही धोरणं करत आहोत त्याच्यातून पक्षाला काय मिळतं याच्या बाबतीमध्ये पक्षाच्या हिताच्या दृष्टिकोनामधून पक्ष विचार करत असतो. त्या सर्व प्रश्नांची चर्चा सार्वजनिक नसते, करू शकत नाही. पक्षाच्या प्रवाहात आज अनेक नवीन लोक जुडत आहेत. त्यातले प्रामाणिक कोण आणि फसवे कोण याची काही लिटमस टेस्ट नसते. ते काळाच्या ओघामध्ये स्पष्ट होत जातं. परंतु जे आमच्याकडे येण्याची इच्छा व्यक्त करतात त्या सर्वांना घेण्याचं आमचं धोरण आहे. आणि आम्ही कदाचित आमची काही निर्णय चुकीचे असू शकतात, पण त्याच्या पाठीमागचे हेतू चुकीचे नाही आहेत. आणि आम्ही असं काही म्हणत नाही की जो आमच्याकडे 20 वर्ष आहे, जो आमच्याकडे 15 वर्ष आहे, जो आमच्याकडे 50 वर्ष आहे त्याला तिकीट देऊ. किती वर्ष आहे ही मोजपट्टी केवळ एक मोजपट्टी असू शकत नाही. तर प्रवाहामधनं वेगवेगळे लोक येणार आहेत. आम्ही असं बघतो आहोत की विशेषतः या ठिकाणचा वंचित समूहातला खूप मोठा वर्ग जो आजपर्यंत इकडच्या प्रस्थापित पक्षांनी वापरला, तो त्याचा भ्रमनिरास झाल्यानंतर आज पक्षाच्या प्रवाहामध्ये येण्याचं प्रमाण खूप मोठं आहे. तर त्याला आम्ही सोबत जर घेणार असू तर तो ज्या दिवशी आमच्या बरोबर येतो त्या दिवशी आम्ही त्याला आमचा समजतो. आता त्याच्यामध्ये काही माणसं अशी आहेत की जी केवळ स्वतःच्या स्वार्थाचंच हित बघून आलेली असतात. ती आमच्याकडे टिकणार नाहीत याची देखील आम्हाला जाणीव आहे. परंतु आमच्या प्रवाहात आलेले हजारो कार्यकर्ते आजही टिकून आहेत. आणि आम्ही बघत आहोत की गेल्या निवडणुकीमध्ये जेवढा प्रचार केला जातो की आलेले गेले
तर तुम्हाला फक्त गेलेलेच दिसत आहेत. आमच्याकडे राहिलेले देखील खूप मोठ्या प्रमाणावरती अतिशय सिरियसली नवीन आलेले, सिरियसली निवडणुका लढलेले आणि आजही पक्षाच्या कामामध्ये सिरियसली जुटलेले अनेक कार्यकर्ते आहेत की ज्यांचा विचार आज किंवा त्यांची बातमी आपल्यापर्यंत पोहोचत नसली तरी मी तुम्हाला सांगते की असा खूप मोठा प्रवाह आहे. आणि केवळ जे चुकीचं वागतात त्यांच्याकडे बघून निर्णय प्रक्रिया राबवता येत नाही. बस झालं. चला तर आपला मेळावा आहे. तेच ना. धन्यवाद. हो, आभारी आहे. हो, चहा पाण्याची सोय कुठे आहे सांगा जरा. सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल हार्दिक